विद्यार्थी मित्रो, नमस्कार. स्वामी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 9वी, विषय इतिहास, पाठ 8वा, उद्योग व व्यापार. या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताच्या उद्योग आणि व्यापार याविषयीची माहिती घेणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रथमतः 1948मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. याचा प्रमुख उद्देश होता की औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. यानंतर 1954मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. आज आपल्याला माहिती आहे, प्रत्येक राज्यामध्ये अशी औद्योगिक विकास महामंडळं आहेत, जसं महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ. विद्यार्थी मित्रो, आता आपण भारतातील काही उद्योगांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रथमतः पाहूया वस्त्रोद्योग. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा हा सुमारे 14% आहे. वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. यंत्रमाग उद्योग म्हणजे इथे यंत्रावरती सर्व काम चालतं, कापड निर्मितीचं काम चालतं. तर हातमाग उद्योगामध्ये हा श्रमजीवी उद्योग आहे. इथे माणसाच्या हाताचा आणि पायाचा उपयोग करून कापड निर्मिती केली जाते. हातमाग उद्योग हा श्रमप्रधान आहे. टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. उद्देश हाच होता की देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम ही टेक्स्टाईल कमिटी करत होती. पुढचा उद्योग आहे रेशीम उद्योग. हा रेशीम उद्योग वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गतच याचं काम चालतं. रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चामध्ये आणि शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन पीक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. शेतकऱ्याला कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येतं. रेशीम अळ्यांची अंडीपुंज सवलतीच्या दरानं अनुदान दरात शासनामार्फत शेतकऱ्याला पुरवले जातात. रेशीम अळ्यांचे एकूण 28 दिवसांचं आयुष्यमान असतं. त्यातील 24 दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 24 दिवसांपैकी सुरुवातीचे 10 दिवस शासनामार्फत वाजवी दरानं रेशीम कीटक जोपासून दिले जातात आणि यामुळे साहजिकच शेतकऱ्याला अवघ्या 14 दिवसामध्ये कोष उत्पादनाचं पीक घेता येतं. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचतोच. शेतकऱ्यांच्या कोष खरेदीची हमी ही शासनाने घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकाणी कोष खरेदी केंद्रेसुद्धा स्थापन करण्यात आली आहेत. रेशीम किड्यांच्या जाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन बंगळुरू या ठिकाणी सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केलं जातं. हा उद्योग प्रामुख्यानं कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यातसुद्धा केला जात आहे. रेशीम उद्योगापासून आपल्याला अनेक फायदे मिळतात, जसे रेशीम अळ्यांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रासप्रमाणे खाद्य म्हणून वापरता येतं. वाळलेला पाला आणि विष्ठेचा गोबर गॅसमध्ये उपयोग करून उत्तम प्रकारे गॅस मिळतो. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळतं, देशाच्या विकासामध्ये हातभार लागतो. विद्यार्थी मित्रो, आता आपण पाहूया ताग उद्योग. ताग उत्पादनामध्ये भारत प्रमुख देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावरती ताग उत्पादनाची निर्यात होते. तागापासून कापड, गोणपाट, दोरखंड इत्यादी वस्तू मिळतात. हस्तशिल्प हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. अधिक रोजगारक्षमता, कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळं हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला. ग्रामीण आणि शहरी
या दोन्ही क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणासुद्धा आज अनेक शहरात सुरू केली आहे. मुंबई शहरातसुद्धा आहे. आता पाहूया वाहन उद्योग. वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. खरं पाहायला गेलं तर भारताचा प्रमुख उद्योग हा शेती आहे. भारताने वाहन उद्योगाच्या क्षेत्रातसुद्धा कमालीची प्रगती केल्याचं आज आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच भारतातल्या वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगातील सर्वात मोठा असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. भारताचे ट्रॅक्टर हे तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात. सिमेंट उद्योग. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीमध्ये महत्त्वाचा देश आहे. चर्मोद्योग. भारतातील मोठा उद्योग असून हा निर्याताभिमुख उद्योग आहे. मृत प्राण्यांच्या कातडीपासून ती कातडी कमावणं आणि त्यापासून चपला, पाकिटे, पेट्या, बेल्ट इत्यादी विविध वस्तू तयार करण्याच्या उद्योगाला चर्मोद्योग असं म्हणतात. अनेक प्रकारच्या वस्तू या चामड्यापासून बनवल्या जातात. मीठ उद्योग. भारत हा सध्या मीठ उद्योगातील एक प्रमुख देश मानला जातो. भारतात मिठाचं वार्षिक उत्पादन 200 लाख टन होतं, तर आयोडीनयुक्त मिठाचं उत्पादन हे 60 लाख टन इतकं होतं. सायकल उद्योग. सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात सायकलींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं. पंजाबमधील लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. भारतातून नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात होतात. खादी व ग्रामोद्योग. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. खादी व ग्रामोद्योग आयोगाची उद्दिष्टे: 1. ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीर उद्योग आणि स्थानिक स्तरावरती उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघु उद्योगांचा विकास करणं. 2. रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवणं ही आयोगाची उद्दिष्टे. शेती उद्योग. भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. पारंपरिक पद्धती म्हणजे यामध्ये शेतीच्या कामासाठी बैलांचा उपयोग केला जातो. शेतीची अनेक कामे त्यांच्या मदतीनेच केली जातात. आधुनिक पद्धतीमध्ये यंत्रांचा वापर नांगरणी, पेरणीपासून कापणी, मळणी इत्यादी कामात होत आहे. भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवरती आधारित इतर अनेक कामे आहेत. खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो. शेतीची कामे आणि शेती उत्पादन यावरती 70% समाज आज अवलंबून आहे. शेती उद्योगात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही वाटा आहे. भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो. अनेक प्रकारची पिके शेतामध्ये घेतली जातात, जसं खरीप पिकं, रब्बी पिकं. यामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचं प्रामुख्याने उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर कापूस, ऊस यांच्यावरती प्रक्रिया करून कापड, साखर हेही उद्योग चालतात. फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतूनच होत आहे. अलीकडे या फळ भाजीपाल्यावरती प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालत आहेत. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं म्हणून ग्रामीण क्षेत्रामध्ये बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचाही पुरवठा केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण,
फळबाग रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिलं जातं. इतकंच नव्हे तर जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून ही वेळोवेळी मार्गदर्शन होत असतं. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम, ज्याला आपण वेअर हाऊस म्हणतो, यासाठी याच्या बांधणीसाठी अर्थसहाय्यसुद्धा दिलं जातं. या सर्व उद्योगांसाठी भारत सरकारचा आपण धोरणांचा अभ्यास करू. 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातड्यांच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरवले. सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्या देण्याचे ठरलं. आणि या धोरणानुसार 1972 अखेर सरकारी नोंदणी कार्यालयामध्ये 3,18,000 लघुउद्योग नोंदवले गेले. आपण या देशामध्ये असणाऱ्या अन्य संपत्तीवरती आधारित काही उद्योगांचा अभ्यास करू. एक, खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या 2 खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडले. वनसंपत्ती. वनसंपत्तीवरती आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत. जंगल जपण्याचं काम हे राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक लोक करत असतात. बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावरती आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत. मत्स्योद्योग. नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्योत्पादन होतं. या व्यवसायांच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदरांचा विकास, मत्स्यबीज उबवणी केंद्र, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहेत. आता पाहूया पर्यटन उद्योग. या पर्यटनाबद्दल आपण इयत्ता 10वीला अभ्यास करणारच आहात. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे आहेत, नद्यांचा संगम आहे, किल्ले, लेणी आहेत आणि यामुळं देश परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयीसुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात आणि यातून त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो. व्यापार, आयात निर्यात. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीमध्ये यंत्रसामुग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीलाही चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रो, या अनुषंगाने आपल्याला आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकात एक चौकट पूर्ण करा असे एक संकल्पना चित्र दिले. यामध्ये भारतात आयात होणाऱ्या वस्तू आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या हे आपल्याला सांगायचं आहे. या दृष्टीने आपण याचा अभ्यास करावा. भारताचा अंतर्गत व्यापार. भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहेत. अंतर्गत व्यापारामध्ये कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रो, आपण भारतातील विविध उद्योगांच्या विषयीची माहिती घेतली. देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळं राहणीमान आणि जीवनमानाचा दर्जा उंचावतो. रोजगाराच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतात आणि साहजिकच देशाच्या प्रगतीला त्यामुळे हातभार लागतो. विद्यार्थी मित्रो, पुढील पाठात आपण
भारतीय लोकांचं बदलते जीवन याविषयीची माहिती घेणार आहोत. पाठ आपल्याला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.